ओंकारनाथाची प्रत्येक गोष्ट अमर आहे. त्याला चैतन्याचा स्पर्श नाही. या अवाढव्य 7 मजली इमारतीचे ते मालक आहेत. इमारतीचे मालक असं म्हणणंही खरं तर चुकलंच. ओंकारनाथ मालकच आहेत. इथं काम करणाऱ्या जिताजागता ऑफिसर्सचेही मालक, बाकीचे गुलाम. गुलाम आणि मालक यांच्यात कधीही प्रेम नसतं. मालक गुलामाच्या चेहऱ्याकडे कधी बघत नाही. त्याचे धडधाकट अवयव आणि मुकाटपणे हुकूम झेलणारा मेंदू, या गोष्टी महत्त्वाच्या. यंत्राला चेहरा असतो का? चेहरा म्हणजे भावना, डोळे म्हणजे शब्दातील भाव, स्पर्शाच्या मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. स्पर्शाचा, मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो. काहीही नाकारायचं असलं की नजरेला नजरच द्यायची नाही. मग इतिहास नाकारता येतो, भूतकाळ टाळता येतो, अनाभाकांशी फारकत घेता येते. आपल्याला सगळं विसरलं पाहिजे हे जेव्हा पंकजनं सांगितलं तेव्हा आपण म्हणजे तू हाच त्याचा अर्थ होता. तो सगळं विसरलाच होता. दोघांनाही विसरायला लावण्याची पाळी नियतीनं आणली असती तर आपल्याप्रमाणे तोही कासावीस झाला असता. मिठी मारून रडला असता. एकमेकांचे अश्रू पुसता पुसता दोघांना सुखद थकवा आला असता. पण पंकज कोरडा होता. कोरड्या माणसाला कोणत्याही परिस्थितीचं तत्त्वज्ञान बनवता येतं. प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्पणाचं धाडस नसलं म्हणजे जातपात, समाज, आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे अनेक किनारे सापडतात. हे 20वे शतक आहे. समाज पुढे चालला आहे. जे माझ्या 4 भावांना साधलं नाही ते मी करून दाखवणार आहे. हे म्हणताना ज्याला पुरुषार्थ वाटत होता त्याच पंकजच्या मार्गात 4 भावांसकट 20वं शतकही आडवं आलं. कॉन्टेसा कार प्रेझेंट देणाऱ्या त्याच्याच जातीतल्या एका धनवानाला तो विकला गेला आणि परजातीतल्या मुलीशी लग्न करून दाखवण्याचा विक्रम काश्मीरच्या हनीमूनमध्ये बर्फासारखा थिजून गेला. माझ्याशी लग्न करशील का हे पंकजनं नजरेत डोकावून विचारलं आणि माझं लग्न ठरलं आहे हे त्यानं नजर चुकवून सांगितलं. मनसोक्त रडायचं ठरवून ती आली आणि आता तिला रडता येईना. अपमान, अहंकार दुःखापेक्षा ताट असतो. आपले मौल्यवान अश्रू नालायक माणसासाठी गाळायचे नाहीत. आपण कशा मूर्खासारखा फसलो या विचारानंही रडायचं नाही. पंकजच्या सहवासातला प्रत्येक क्षण सुखद होता. त्या क्षणी फसण्याचा प्रश्नच नव्हता. जे होतं ते स्वागत होतं, उत्सव होता. तरीही रडावं असं का वाटतंय याचं उत्तर मिळायच्या आत सायराचं धरण फुटलं. ती किती वेळ रडत होती हे तिला समजलं नाही. ती रडत होती. रडताना का रडत आहोत याचा अर्थही शोधत होती. पुन्हा डोळे भरून येत होते. मध्येच मंडलिकांच्या कोणत्या तरी विषयावरच्या गप्पा आठवत होत्या. कोणातरी विद्यार्थ्याशी ह्याच प्रेमभंगाच्या विषयावर बोलताना ते जे म्हणाले होते त्यातला शब्द आता आठवत होता. बोल. उज्ज्वलानं मला फसवलं. मी तुमचा निरोप घ्यायला आलोय, गोडसे म्हणाला. म्हणजे? ज्यांनी ज्यांनी मला काही ना काही दिलं त्या सगळ्यांना भेटलो. आता पुन्हा भेट व्हायची नाही. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? मी सुसाईड करणार आहे, मंडलिक शांतपणे म्हणाले. मी तुला हे दिलं नव्हतं. त्यानं नुसतं पाहिलं. जीवनापासून पळणारा मुलगा माझा विद्यार्थी होऊच शकत नाही. गोडसे पाय धरायला वाकला. शरण आल्यानं फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकडून येत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकावं लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत हे ठरवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्यानं पुन्हा पहिल्यासारखं वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी विचार करावा. सर, मी उद्ध्वस्त झालोय. उज्ज्वलाबाई. मग वेगळं मरण कशाला हवंय? उज्ज्वला कोण? ती उद्ध्वस्त कशी करेल? तिची हिंमत काय? तिनं तुला मारलं नाही. तुझा अहंकार तुला मारतोय. मरण येणारच आहे. पहिला श्वास घेतलास तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिलंस. जीवनाची हीच गंमत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय. परमेश्वराला तेच सांगायला जातोय. आपल्याला आयुष्यात काय मिळायला हवं हे जेव्हा तुम्ही परमेश्वराला सांगायला जाता तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यापेक्षा मोठा समजता. त्याला मार्गदर्शनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं. तुमचा छळ करण्यासाठी त्यानं तुम्हाला जन्म दिलेला नाही. तसं बघाल तर आपलं आयुष्य जेमतेम 60-70 वर्षाचं. पृथ्वीचं आयुष्य किती असेल आणि तिचं आत्ताचं वय? मला वाटतं या पृथ्वीनं नुकताच तारुण्यात प्रवेश केला असावा. म्हणून ती अशी हिरवीगार आहे. वृक्ष वाढतायत, फुलं फुलतायत, कोकिळा गातायत, लाखो करोडो अब्जावधी जीव जन्माला येत आहेत. अचानक निरोपही घेत आहेत. एवढ्या प्रचंड व्यापात आपण एक कधी सुख कधी दुःख दोन्हीचं स्वागत करेन आणि तरीसुद्धा गात राहीन असं म्हणा. तू स्वतःला 100% समजतोस. त्याच्या दृष्टीनं वाळूचा कणही नाहीस. पण उज्ज्वला, तिला गुरु मान.
तिनं तुला जाग आणली. जिता जागता चालत्या बोलत्या माणसांवर प्रेम करणं हा आगीशी खेळ आहे. जिथं फसवणूक होणार नाही, दिशाभूल नाही, वंचना नाही, उलट केवळ दिलासा आहे, शांती आहे, शाश्वत सुरक्षितता आहे, असं वरचं प्रेम असतं. ते सुकत नाही, आटत विटत नाही, प्रतीक्षेने वाढत जातं. तुम्ही जेवढं द्याल तेवढं परत करतं. अशा प्रेमाची वाट शोधायची असते प्रेमभंगातून. या आगीशी जरूर प्रत्येकानं खेळावं, पण त्यातून एक मशाल पेटवून घ्यावी, नव्या आणि वरच्या पायरीवरच्या प्रेमासाठी. मरायच्या गोष्टी विसर, देवळात जा आणि त्याला आनंदानं सांग, एक अवघड वाट मी पार केली. जाव भागो, उद्या पेढे घेऊन ये, गुरुदक्षिणा म्हणून. आता हे आठवल्यावर स्वतःचं क्षुद्रपण जाणून तिला रडायला आलं. परिचयाची बेल कानावर आली तेव्हा ती भानावर आली. शिपाई अजून आलाच नव्हता, पण अपेक्षा नसताना ओंकारनाथच लवकर आले आहे. आता चेहरा एखाद्या शोकेसप्रमाणे लखलखीत करायलाही सवड नव्हती आणि ओंकारनाथ गुलामांच्या चेहऱ्याकडे बघत नाहीत. सायरा तशीच उठली. दॅट्स इट. एंड ऑफ चॅप्टर 2.